सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। बुटीबोरीमध्ये गुढीपाडवा व जागतिक महिला दिन आनंदात साजरा। जागर स्त्री शक्तीचा, गुढी उभारू स्त्री शक्तीची। आज बुटीबोरीमध्ये महिला जागतिक दिन व गुढीपाडवा मराठी नववर्ष अतिशय उत्सवात साजरा करण्यात आला। याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ कांचनताई नितीन गडकरी, कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ ज्योतिताई चंद्रशेखर बावनकुळे, सौ वृंदाताई समीर मेघे, सौ रेवतीताई कृपाल तुमाणे, सौ दीपाताई बबलू गौतम, सिनेअभिनेत्री विशेष आकर्षण क्रांती रेडकर या प्रामुख्याने दुर्गामाता मंदिर नवीन वसाहत येथे उपस्थित होत्या। महिला दिनानिमित्त फक्त बुटीबोरी शहरातील महिलांकरिता ग्रुप डान्स स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धांमध्ये हजारो रुपयांचे बक्षीस व प्रत्येक सहभागी ग्रुपला प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी बुटीबोरी व माऊली फाउंडेशन, लोकमत सखी मंच, ओम शिव महिला मंडळ, माँ गायत्री बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्ताने आनंदात साजरा करण्यात आला। सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व गुढीचे पूजन स्वागत समारंभ करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। प्रत्येक ग्रुपने आपले डान्स सादर करून स्पर्धेमध्ये चुरस निर्माण केली। आजच्या कार्यक्रमाला बुटीबोरीमधील हजारो महिलांनी सहभागी होऊन जल्लोषात महिला दिन साजरा केला। आजच्या कार्यक्रमाला विशेष सहकार्य बुटीबोरी प्रथम नगराध्यक्ष माननीय बबलू गौतम, माजी सभापती अविनाश गुर्जर, विनोद लोहकरे, प्रवीणजी शर्मा यांचे लाभले। तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी सभापती अनिसजी बावला, बल्लू श्रीवास, नरेंद्र गौतम, सनी चौहान, प्रशांत डाहुले, देवेंद्र टेकाडे, किशोर गुजरकर, समस्त भाजपा सदस्य, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले। कार्यक्रमाचे संचालन अंजली कानफाडे, प्रीती तम्मीवार यांनी केले, तर आभार आयोजकांनी मानले। तसेच आयोजकांनी महिलांसाठी स्नेहभोजनाची विशेष व्यवस्था केली होती। सिटी इंडिया न्यूजसाठी शरद कबाडे, बुटीबोरी। मला माहिती आहे की आज कोणालाही भाषण ऐकायचं नाही आहे, कोणालाही बौद्धिक ऐकायचं नाही आहे, कारण सगळ्यांना डान्स बघायचे आणि त्याच्यामध्ये मौज मस्ती करायची आहे। आणि म्हणून मी अगदी 2 किंवा 3 मिनिटच बोलणार आहे आणि तुम्हाला नाराज करणार नाही आहे। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। आज आपण जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज एकत्र जमलो आहोत आणि या निमित्ताने आपण एक मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलंय। मला असं वाटतं की 8 मार्च हाच का बरं जागतिक महिला दिन? आपण तर 365 दिवसही महिला दिन मनवायला हवा, कारण महिलेशिवाय या जगात काही शक्य नाही आहे। एक उदाहरण सांगते की शिवा म्हणजे शंकर, आणि शंकराचं शिवा या शब्दातून इकारांती जर काढून घेतलं तर फक्त काय राहतं तर शव। इतकी महती आपल्या महिलेची या भारतीय संस्कृतीमध्ये आहे। म्हणून आपण म्हणतो मातृदेवो भव, मग पितृदेवो भव, मग आचार्य देवो भव। आणि म्हणून महिलांनो, माझ्या सखींनो, आज आपण 365 दिवसही आपण जागतिक महिला दिन मनवायला पाहिजे, कारण आपल्यामध्ये दुर्गेचा अंश आहे। आपण सबल आहोत, आपण अबला महिला नाही आहोत। कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक कर्तृत्ववान स्त्रियांची परंपरा लागली आहे। मैत्री गाडगे त्यापासून तर आत्तापर्यंत आलो तर सिंधुताई सपकाळ, आणि अशा या महिला कर्तृत्ववान, नेतृत्ववान, मातृत्ववान महिलांच्या परंपरेतल्या आपण महिला आहोत। तर आपण अबल कशा असू, आपण सबलच आहोत। पण मैत्रिणींनो, जेव्हा आपण ही सामाजिक परिस्थिती बघतो त्यावेळेला मला माझं मन अतिशय विषण्ण होतं।